कल्याण दरवाजाचा नजारा। माऊलीगड हा पर्जन्यछायामध्येच असतो, त्यामुळे जुलै महिन्यापासून तो ऑगस्ट महिन्यापर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो। खडतर ट्रेक चालू झालेला आहे आमचा। आतापर्यंत ट्रेक काय एवढा अवघड नव्हता, पण जंगल एवढं वाढलेलं आहे की काही समजून येत नाही। ते आपल्याला रॉक पॅच आहे, तर त्या पॅचने आपल्याला खाली उतरावं लागणार आहे। शुभ सकाळ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत माऊली किल्ला। माऊली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये येतो। तुम्ही जर हा किल्ला एक्सप्लोअर करणार जर असाल तर जवळील स्टेशन आसनगाव हे आहे। या ठिकाणावरून आपल्याला ऑटो पण येतात, त्यानंतर बसेस ह्या माऊली गावापर्यंत येतात। तर आपल्यासोबत आज आहे रामेश्वर, जय शिवराय मित्रांनो, आणि त्यांचा मुलगा आपला शौर्य। हा पाठीमाग आपल्यासोबत कोथळी गडावरती होता, आज पुन्हा आपल्या सोबत माऊली गडावरती आहे। तर चला आपण पुढील ट्रेकला सुरुवात करूया, कारण सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि पाठीमागे सूर्यनारायणांनी दर्शन दिलेले आहे। तुम्हाला दिसतच असेल पाठीमागे झाडीमधून डोकावतो सूर्यनारायण। तर हा माऊली गडाचा प्रवेशद्वार, आणि हे सकाळ सकाळ आलेले आपले मावळे पाठीमागे तुम्ही बघू शकता, हे या ऑटोने आलेले। माऊली प्रवेशद्वारातून आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला पार्किंग दिसते। या पार्किंग पाशी आल्यानंतरच आपल्याला इथे कन्फ्यूज होण्यासारखे 2 रस्ते आहेत। एक जो जातो डाव्या हाताला वरती, हा थोडासा हार्डली रस्ता आहे, परंतु त्याला जास्त रस्ते फुटल्यामुळे तो रस्ता समजून येत नाही। आम्हाला या काकांनी माहिती त्या स्वरूपात दिलेली, तर काकांनी सांगितले इथं आल्यानंतर उजव्या साईडनं जो रस्ता होतो हाच रस्ता निवडा, कारण की तुम्ही योग्य ठिकाणी आणि व्यवस्थित पोहोचू शकता। अनोळखा जर माणूस असेल, रस्त्यांची माहिती जर नसेल, तर तो रस्ता निवडू नका। वरती जाताना आपल्याला हे गणपती मंदिर बघायला भेटतंय। आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे, हे शिवकालीन गणपती मंदिर आहे असं बोललं जातंय। तर आतमध्ये गणपतीची मूर्ती, या ठिकाणी आपल्याला शिवलिंग बघायला भेटतंय, त्यानंतर इथे कासव बघायला भेटतंय, आणि याच मंदिराच्या अगदी बाजूनेच आपल्याला गड ट्रेक करण्यासाठी रस्ता आहे। परंतु माऊली गडावरती जाताना आपल्याला 3 गड बघायला भेटतात। माऊली गड, भंडारगड आणि पळसगड या स्वरूपात वरती गड आहेत, आणि हे 3 गड यांचं थोडासा ज्या टाइमला पुरंदर तह झाला 11 जून 1665 रोजी, त्यापूर्वी 1658 मध्ये छत्रपतींनी माहुली किल्ला स्वराज्यात आणला। पुरंदर तह झाला त्यावेळी महाराजांच्या लक्षात आले की गडाचा विस्तार खूप मोठा आहे। याच गोष्टीचा फायदा घेत मोठी राजनीती वापरली व मिर्झा राजे यांस असे सांगितले की माहुली किल्ला 1 नसून 3 आहेत, भंडारगड, पळसगड, माहुलीगड। त्यामुळे तहाच्या वेळी 23 किल्ले देताना यातील 3 किल्ल्यांची नोंद झाली। याच कारणाने स्वराज्यातील बलाढ्य 2 किल्ले राजांनी स्वराज्यात शाबूत ठेवले। या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी असतात, येथून आपल्याला पावती घेऊनच वरती ट्रेक करावा लागतो। तुम्ही जर आला तर इथून तुम्ही शुल्क जे काय असेल ते शुल्क घेऊनच वरती आपल्याला ट्रेक करावं लागेल। वरती जातानाच आपल्याला हा पहिला ओढा लागलेला आहे, त्याच्यावरती सुंदर असा ब्रिज टाकलेला आहे। पावसाळ्यामध्ये इथून मनमोहक असं दृश्य दिसत असणार आहे, कारण की खाली बघू शकता मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होतो। झाडांना कसा कलर आलेला आहे, कलर दिलेला आहे, रात्री ते चमकते झाड, ऑटोमॅटिक नैसर्गिक कलर आहे त्याचा, त्याला पण आहे। माऊली गड हा पर्जन्यछायामध्येच असतो, त्यामुळे जुलै महिन्यापासून तो ऑगस्ट महिन्यापर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो। कारण आता आपल्याला इथे दिसत असेल पाठीमागे आपण तो ब्रिज पास केला, मोठ्या प्रमाणात येऊन पाणी वाहत आहे, आणि आता या झाडाला बघू शकता की नैसर्गिक कलर आलेला, हा कलर पर्जन्यछायेच्या प्रदेशात जे झाडं असतात त्यांनाच येतो। गडावरती जाताना पार्किंगच्या ठिकाणावरून जो डाव्या साईडला रस्ता गेला तो पूर्णतः त्या बाजूनवरती जातो। पाठीमागे जे सुळके दिसत आहेत हे नवरा नवरीचे सुळके असं बोललं जातं, त्या ठिकाणावरून तो रस्ता जातो। कारण तिकडनं जाण्यासाठी मध्ये खूप हार्डली पॉईंट आहे, त्यामुळे आपण मार्ग निवडलेला आहे या बाजूने। आणि खाली तुम्ही बघू शकता घनदाट अशी झाडी आहे, आणि ह्याच झाडीमधून वरती येताना आम्हाला मोठ्या प्रमाणात मच्छरांनी त्रास दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर आला तर नक्कीच फुल स्लीव्ज टी-शर्ट यूज करा। पाठीमागे दिसत आहे नवरा नवरी सुळके बोलले जाते, उजवीकडचा आहे तो नवरा, डावीकडचा आहे ती नवरी, आणि मध्ये जे आहे तो भटजी आहे असं बोललं जातं। एक विवाह प्रसंगी नजारा असा निसर्गामध्ये साकारलेला आहे। सकाळी जेव्हा गडाच्या खाली आलो
तेव्हा असं वाटलं होतं की आज फक्त आम्ही तिघच ट्रेकला असू शकतो, पण आज सुट्टी असल्यामुळे खूप सारे पर्यटक येत आहेत खालून. कारण आता पाठीमागे ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणी काही मुले आले होते. अजून पण खाली काही मुलांचा आवाज येतोय. अशा प्रकारे मित्रांनो आत्ता आपण येऊन पोचलो आहे माऊली गडाच्या एकदम दृष्टिक्षेपात. आता हा समोर हा दिसत आहे हा माऊली गड आहे, त्याच्या पुढे दिसत आहे हा भंडारगड, बाजूला ते नवरा नवरी सुळके, आणि उजव्या बाजूला इकडे आता थोडासा दिसतोय सुळका हा पळसगड. अशा प्रकारे आज एकच माऊली गड आपण एक्सप्लोअर करताना हे बाजूला 2 गड आपल्याला बोनस फ्री डिस्काउंट मध्ये भेटणार आहेत. तसे महाराजांनी अशाच प्रकारे आपल्या महाराजांनी सुद्धा युक्तीनेच मिर्झाराजे जयसिंग यांना हे एकच किल्ला होता परंतु 3 किल्ले दाखवले. या ठिकाणी आल्यानंतर माऊली गडाच्या खालचा संपूर्ण नजारा आपल्याला बघायला भेटतोय. हे बघू शकता महादरवाजाच्या खाली आता खडतर ट्रेक चालू झालेला आहे आमचा. आतापर्यंत ट्रेक काय एवढा अवघड नव्हता, तर इथूनच थोडासा चढायचा त्रास होतोय. आपण या ठिकाणावरून आलेलो खालून या इथं छोटीशी तुम्हाला मुलं दिसत असतील येताना. इथं आल्यानंतर या खिंडीतून त्या सुळक्याकडे गेलो होतो आपण. तिथे गेल्यामुळे आपल्याला भंडारगड पळसगड ह्या बाजूला आहे त्याचे दर्शन झालेले. आणि इथून पुन्हा आपण आता इथं आल्यानंतर इथे थोडासा खाली चढण्यासाठी रिस्की पॉईंट आहे. आणि अगदी आपल्या पाठीमागच्या बाजूला वरती आपला भगवा पताका फडकताना दिसतोय आणि किल्ल्याचे अवशेष दिसतात. आता आपल्याला फक्त एवढा पॅचेस वरती चढून गेल्यानंतर बाले किल्ल्यावरती आपण आता पोहोचणारच आहोत. या ठिकाणावरून चढताना पूर्णतः झाडाच्या मुळ्यांचा आधार घेऊनच ट्रेक केलेला आम्ही. शौर्य पण येथूनच आला होता. किती उंच आलो ना. या ठिकाणावरून सीडी पास केल्यानंतर वरती आपण महादरवाजातून बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. या ठिकाणी आज पण आम्ही आल्यानंतर पूर्णतः खाली बघितल्यावर समजतंय की माऊली गडाचा विस्तार खूप मोठा आहे. ह्या बाजूला सुद्धा बघू शकतो पळसगड जो बोलला गेलेला आहे या साईडला 4 किलोमीटर आहे. आता आपण माऊली गडाच्या तटबंदीवरती उभे आहे आणि ह्या बाजूला जो आपण म्हटलो होतो भंडारगड हा पण 3 ते 4 किलोमीटर वरती. साधारणतः विस्तार जर बघितला तर खूप मोठा विस्तार आहे माऊली गडाचा. त्याचमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला माऊली गड ठरला जातोय. रेलिंगच्या खाली जेव्हा होतो तेव्हा असं वाटलं होतं की महादरवाजा इथे असेल, पण अजून पण काय आम्हाला महादरवाजा दिसलेला नाही. कुठे महादरवाजा वरती अजून ना साईडला अजून आपल्याला महादरवाजा दिसलेला नाही. वरती ट्रेक केल्यावरती आपण अजून महादरवाजा कुठे आहे हा शोधणार आहोत. काय जय जिजाऊ जय शिवराय महादेव. ते खाली आपले मावळे आलेले आहेत. तटबंदीपासून आपण पुढे आलो आपल्याला हा पाण्याचा टाका लागलेला आहे, पण आपल्याला महादरवाजा कुठे हा अजूनपर्यंत सापडलेला नाही. पण अरे अभि या ठिकाणी मित्रांनो बघा आम्हाला आता महादरवाजा दिसत नव्हता, पण या ठिकाणी दुर्ग संवर्धन शंभूदुर्ग प्रतिष्ठाननी पाठी लावलेली महादरवाजाकडे जाणारा रस्ता आपल्याला फायनली सापडलेला आहे. पुन्हा आता आपण महादरवाजाकडे उतरत आहोत खाली. माऊलीचा किल्ला 14व्या शतकात मुघलांनी बांधला. 15व्या शतकामध्ये निजामशाहीत आला. त्याच वेळेस शहाजीराजे निजामशाहीचे मुख्य सचिव झाले आणि हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली होता. 17व्या शतकामध्ये दिल्लीच्या मुघलांनी निजामशाही संपवण्याचा प्रयत्न केला. 1635 ते 1636 मध्ये शहाजीराजे जिजाऊ आऊसाहेब छत्रपती शिवाजीराजे हे 1 वर्ष माहुली किल्ल्यावर होते. त्याच वेळेस खान जमानने किल्ल्यावर हल्ला केला. राजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली परंतु त्यांनी नकार दिला. शहाजीराजांनी जिजाऊ आऊसाहेब छत्रपती शिवाजीराजे यांना पुणे येथे स्थलांतर होण्याची आज्ञा दिली व स्वतः खान जमानला शरण गेले. ज्या ठिकाणावरून किंवा ज्या मार्गाने आलेलो आहे तो आता स्थित आपल्यासाठी तोच मार्ग योग्य आहे. कारण हा इथे आल्यानंतर समजतं की महादरवाजाच्या खाली शिवकालीन जो मार्ग होता हा पूर्णतः तुटून गेलेला आहे. कारण की पावसाचा पाण्याचा प्रवाह बाजूचे कडे पण तुटलेले बुरुंड ढासळलेले आहेत. त्यामुळे या मार्गाने वरती येणं अशक्यच आहे. त्यामुळे पाठीमागे आता महादरवाजा आपण बघूया. बाजूला दोन्ही बुरुंज सुव्यवस्थित दिसत आहेत आता तरी. पुढे आल्यानंतर आपल्याला तटबंदी दिसते. आता नुकताच डिसेंबर महिना असल्यामुळे वरती जिवंत पाण्याचा झरा आहे.
त्या झऱ्याचं पाणी संपूर्णतः मधून वाहत येत आहे. तरी पण आपले गड संवर्धन करणारे ज्या संस्था आहेत त्यांनी काही काही ठिकाणी अशा जागा करून दिलेल्या का पाणी वाटेमध्ये येणार नाही. परंतु आता पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते मध्ये येते. आणि हा जो आहे आपला महादरवाज्याची कमान दिसते, आता ही कमान तुटलेली, त्यामुळे वरती जे शरभ शिल्प होते हे तुटून खाली आलेले, परंतु ते सुव्यवस्थित आहे, बाजूला ठेवलेले. आता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या मोठ्या, या बाजूला या मोठ्या एकदम खोपणे दिसत आहेत. कारण की हा महादरवाजा लावल्यानंतर हा जो ओंडका वाढला जातो पाठीमागच्या बाजूला, त्याची लॉकिंग सिस्टम इथे दिसते बघा. म्हणजे हा महादरवाजाच्या पाठीमागचा हा मोठा ओंडका वाढण्याची जागा आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला 2 देवड्या दिसत आहेत. आपलेवाले मावळे या ठिकाणी राहत असणार आहे आणि त्या बाजूला काही मावळे राहत असणार आहे. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला या छोट्याशा लेण्याच म्हणायला लागतील, कारण की एक पाषाणामध्ये कोरून हे लेण्यांचं स्वरूप दिसतंय. संवर्धन करणाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची एकदम व्यवस्थित सोय केलेली. वरती आपल्याला मगाशी दिसला होता जिवंत पाण्याचा झरा, तो झरा इकडे वाहत येतोय. अशा प्रकारे माऊली गडावरती आल्यानंतर आपल्याला महादरवाजा बघायला भेटतो. ज्या ठिकाणावरून आपण वरती तटबंदीवरून आलो ती तटबंदी बघायला भेटते. बाजूचा आपल्याला निसर्ग बघायला भेटतोय. हा जिवंत पाण्याचा झरा आहे. आता चिऱ्यामध्ये हा पूर्णतः बांधून घेतलेला आहे आणि खाली डीप मध्ये, परंतु पाणी खूप स्वच्छ आहे. यामध्ये आल्यानंतर या पाण्याचा दुरुपयोग करू नका, कारण की येथील वन्यजीव असतील, प्राणी असतील किंवा येथे येणारे ट्रेकर्स असतील, यांची सर्वांची ताण भागवणार आहे. हा आपण आल्यानंतर याच्यात कोणत्या प्रकारची घाण होणार नाही याची काळजी घ्या. या बाजूला आपल्याला शिवपिंड दिसते, इथे बघू शकता. आणि समोरच आपल्याला सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी राजांची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, तुमचे आमचे नाते काय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. महादरवाजातून वरती आल्यानंतर आता निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलो आहे आणि वनभोजनाचा आमचा प्रोग्राम चालू होत आहे. आता याच्यात काय काय चपातीचे, याच्यामध्ये काय चपाती दिलेली आहे, यामध्ये वांग्याचे भरीत आहे, बटाट्याची भाजी आहे आणि हा दिवाळीचा चिवडा आहे आमच्यावर फरसाण. आणि आता जेवणाला आपण पण छत्रपती शिवाजी महाराज की जय. घ्या जिजाऊचं नाव आणि आता करा सुरू जेवण शिवभोजन. थोडस आपल्या पक्ष काय म्हणतात प्राण्यांना पण थोडासा आपला त्यांचा अख्ख त्यांना थोडासा टाकूया आणि आपल्या पुढील कार्यास आरंभ करूया. जय जिजाऊ, जय शिवराय. मस्त स्वादिष्ट जेवण आहे आज. छत्रपतींच्या संघर्षामुळे आज आपल्याला सुखाची रोजीरोटी भेटते. या काळातले मावळे इथे जेवत असतील या झाडाखाली. कुठं काय सांगू शकत नाही. हा महादरवाजातून बाहेर आल्यानंतर आपण उजव्या बाजूला जर गेलो तर पळसगड साईडला जातो आणि डाव्या बाजूला पुन्हा मागे जर गेलो तर भंडारगडकडे जातो. आपण पहिल्यांदा पळसगडकडे जाऊया, पुढे बघूया, नंतर वरून तसा कवर भंडारगड करूया. त्या बाजूला आपल्याला कल्याण दरवाजा बघायला भेटेल आणि काही गडाचे अवशेष आहेत ते आपल्याला भंडारगडवरती बघायला भेटतात. पळसगडवरती जाताना वाट मळलेली दिसून नाही येत, कारण की या बाजूला ट्रेकर्स कमी प्रमाणात येतात. त्यामुळे आपण याच्या जंगलातून वाट काढत चाललेलो आहे. हे पूर्णतः कारवीची झाडे आहेत बाजूला. पळसगडवरती आलो होतो, परंतु या ठिकाणी गणेश दरवाजा असं बोललं जात होतं. थोडेसे अवशेष दिसत आहे, परंतु आता हे पूर्णतः झाडांखाली झाकून गेलेले आणि पळसगडावरती बाकीच्या दुसऱ्या काही वास्तू आम्हाला बघायला भेटलेल्या नाही. तर आता इथून आपण पुन्हा परतीच्या मार्गाने माहुलीपर्यंत आणि माहुलीपासून पुन्हा पाठीमागे ज्या ठिकाणी आपण भगवा ध्वज बघितला होता त्या ठिकाणावरून डाव्या बाजूला भंडारगडकडे जाणार आहोत. तर आता या ठिकाणावरून आपण पळसगडला बाय बाय करून आपण पुन्हा परतीच्या मार्गाला सुरुवात करणार आहोत. पळसगडाची मोहीम फत्य करून आता आपण महादरवाजापाशी येऊन पोहोचलेलो आहे. महादरवाजा येथेच आपण पाणी पिलो होतो आणि आता येथूनच पुन्हा आपण वरच्या बाजूला
भंडारगडकडे आपली मोहीम रवाना करतोय. येताना आपण इकडनं आलो होतो, इथेच खाली महादरवाजाकडे गेलो होतो. इथे बाजूला आपल्याला बोर्ड दिसतोय, अगदी त्याच्या बाजूनेच आपण भंडारगडकडे जाणार आहोत. तर इथून असा आपल्या जाण्यासाठी रस्ता आहे. जात असताना आपल्याला हा चौथारा दिसून येतो. हा चौथारा छत्रपती शहाजीराजे जिजाऊ आऊसाहेब व छत्रपती शिवाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा वाडा आहे. 1635 आणि 36 मध्ये ज्यावेळी जिजाऊ आऊसाहेब छत्रपती शिवाजीराजांना घेऊन याच ठिकाणी राहत होत्या, याच ठिकाणावरून माहुली गडाचा कार्यभार बघितला जायचा. पुरंदर तहात माहुली किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला याची मावळ्यांना मोठी खंत होती, कारण छत्रपतींचे बालपण याच किल्ल्यावर कित्येक काळ गेले होते. राजांची या किल्ल्यासोबत जणू नाळच जोडलेली होती. माहुली हा किल्ला रायगडाच्या आधीपासून स्वराज्याची राजधानीपैकी एक असावा असे राजांना नेहमी वाटे. 16 जून 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे या मातब्बर मावळ्यांनी 2 महिने घनघोर युद्ध करून स्वराज्यात माहुली किल्ला सामील करून घेतला. शंभू दुर्ग प्रतिष्ठानने महादेव मंदिराकडे जाण्यासाठी बोर्ड वगैरे जागजागी लावलेले आहेत, त्यामुळे आपल्याला मार्ग तरी सापडतोय चालण्यासाठी. हे आहे माऊलीश्वर महादेव मंदिर. याच मंदिरावरून माऊली गडाला नाव पडले माऊलीगड. तर मंदिराच्या समोरच हा निसर्गरम्य असा तलाव आहे. त्यावेळेस काय येथील नजारा असेल याचा फक्त आपण एक अंदाजच बांधू शकतोय. माऊलीश्वर मंदिरापासूनच थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला दारुगोळा धान्य कोठार या साईडला जाण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. या ठिकाणावरून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला दारुगोळा कोठार बघायला मिळेल. असं समजून येतंय की ज्या ठिकाणी दारुगोळा कोठार असेल त्याच्या जवळच मोठा तलाव असतोय, त्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला तलाव पाहायला भेटलेला आहे आणि त्याच्याच अगदी बाजूला दारुगोळा कोठार आहे. भंडारगड कडे जाताना आपल्याला पूर्णतः उड्या नाल्यांमधूनच रस्ता आहे, त्यामुळे या बाजूला जाताना काळजी घेऊनच पुढे ट्रेक करा. वाटची थोडीशी बिकट आहे, कारण या बाजूला ट्रेकर्स कमी प्रमाणात येतात. आता हे बघू शकतो आपल्याला, हे जे अवशेष दिसत आहेत हे पूर्णतः पडलेले आहे. मित्रांनो, माऊली गडाचा विस्तार एवढा मोठा आहे. त्या बाजूला बघू शकता तो जो सुळका दिसतोय तो पळसगड आहे, तिकडे आपण जाऊन आलेलो आहे. या इथे मध्ये थोडेसे खाली जरा झुरी दिसते. या ठिकाणी माऊली गडाचा महादरवाजा आहे. येथून पुढे आपण या इथे महादेवाचं मंदिर बघितलं, तळ बघितलंय. त्यानंतर ज्या ठिकाणी धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार बोलले होते ते पुढे गेल्यावरती काय आम्हाला पण समजून आले नाही, कारण फक्त अवशेष दिसत आहेत. त्याच्याच बाजूला थोडीशी रास्त दर होती, ज्या ठिकाणी आपले जिजाऊ आऊसाहेब छत्रपती शिवाजीराजे छत्रपती शहाजीराजे या ठिकाणी बसून येथील जो कारभार बघायची ती आपण रास्तदर बघितलेली आहे. आणि आत्ता आपण येऊन पोहोचलो आहे भंडारगड या बालेकिल्ल्यावरती. परंतु आता या बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर आपण बालेकिल्ल्यावरती काही अवशेष दिसत आहेत ते बघतोय, पण जंगल एवढं वाढलेलं आहे की काही समजून येत नाही. आपण चला आता पुढे जाऊन ज्या ज्या वास्तूंचा आपल्याला शोध घेतल्यानंतर भेटतायत त्या बघूया. अशा प्रकारे आमचा मावळा थकलेला आहे. आता बघू शकता तुम्ही, पप्पांच्या खांद्यावरती बसलेला आहे आणि आम्हाला इथं आमचं पुन्हा टार्गेट दिसलेलं. आता याच ठिकाणी बघू शकता हनुमान दरवाजाकडे जाण्यासाठी इकडे रस्ता आपल्याला दाखवलेला आहे, कल्याण दरवाजाकडे जाण्यासाठी इकडे रस्ता दाखवलेला आहे. मी आता आलो आहे हनुमान दरवाजाकडे, परंतु आम्हाला दरवाजा सापडत नाही. आता हे खाली बघा रामेश्वर त्या ठिकाणी गेलाय, परंतु दरवाजा कोणत्या ठिकाणी काही समजून येत नाही. या ठिकाणी थोडीशी तटबंदी दिसते, परंतु पूर्णतः तटबंदी ढासळलेली आहे आणि दरवाजाचे अवशेष हे नामशेष झालेले डायरेक्ट. तरी पण रामेश्वराने आम्ही शोध घेतोय दरवाजा कुठे दिसतोय का. त्या ठिकाणावरून खाली आलेलो आहे. वरती जे दिसत आहे बुरुंजाचे काय अवशेष दिसत आहे ते पूर्णतः ढासळून गेलेले, परंतु हा दरवाजा कुठे आहे हा समजून येत नव्हता. पण आम्ही या ठिकाणी खाली उतरून आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी साखळदंड दिसले. साखळदंड दिसल्यानंतर खाली बघू शकता ही सीडी दिसली. हिच्या अंदाजाने आम्ही या ठिकाणी आलो आणि नंतर आम्हाला या बाजूला कातळात कोरलेली बजरंग बलींची मूर्ती दिसलेली ही बघू शकतात. त्यामुळे हाच हनुमान दरवाजा असू शकतो हे सिद्ध झालेले, कारण वरती जे ज्याचे अवशेष आहे हे पूर्णतः नामशेष झालेले. कल्याण दरवाजाकडे जाताना आपल्याला ही आता पहिली खिंड लागलेली. येथून आपल्याला उतरून या 2 सीडी पार केल्यानंतर आपल्याला वरती जाऊन
त्या बाजूच्या खिंडीमध्ये आपल्याला कल्याण दरवाजा भेटणार आहे। इथे तुम्हाला बोर्ड दिसत कल्याण दरवाजाकडे, असं वाटतंय रस्ता पुढे असेल पण पुढे नसून कल्याण दरवाजा अगदी खालच्या बाजूला आहे। येथून खाली आपल्याला उतरायला लागणार आहे। या ठिकाणावरून कातळ पायऱ्या आहेत आणि या ठिकाणावरूनच आपल्याला खाली कल्याण दरवाजाचा मार्ग दिसतोय। या ठिकाणावरूनच आपल्याला खाली उतरताना काळजी घेऊन उतरलं पाहिजे, कारण की तुम्ही बघू शकता खालील बाजूस पायऱ्या पूर्णतः तुटून गेलेल्या आहेत आणि वरतील बाजूस या ठिकाणी पायऱ्या आहेत, पण थोडंसं काळजी घेऊनच उतरलं पाहिजे। आता या ठिकाणी तर कातळातील संपूर्णतः पायऱ्या तुटून गेलेल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर इथे तुम्ही थांबून घ्या, कारण की पुढे उतरण्यासाठी आपल्याला रॉक पॅच आहे, तर त्या पॅचने आपल्याला खाली उतरावं लागणार आहे। इथून पूर्णतः दूरच्या साईडने आपल्याला खाली उतरायचंय। या रॉक पॅचने आपण खाली आलेलो आहे आणि इथून खाली पुन्हा आपल्याला कातळकुरी पायऱ्या आहेत, या पायऱ्यांमधूनच पाणी वाहते किंवा बघू शकता तुम्ही कल्याण दरवाजाचा नजारा। शौर्य माझ्या पुढे गेलेला आहे खाली, शौर्य आमचा न भिणारा आहे डायरेक्ट। खरंच हा छत्रपतींचा मावळा शोधतोय आमच्याला। तुमच्या मुलांना गड किल्ले दाखवा, नक्कीच त्यांना प्रेरणा भेटेल। खाली बघू शकता एकदम जबरदस्त आहे ना। या ठिकाणावरून संपूर्णतः पायरी मार्ग तोडून टाकलेला ब्रिटिशांनी त्यावेळेस। जसं की आपण महादरवाजातून बाले किल्ल्यावरती प्रवेश केला, तसाच या ठिकाणावरून आपण कल्याण प्रांतात उतरता यायचे, त्यामुळे या दरवाजास कल्याण दरवाजा असं बोललं जायचं। आता आपण कल्याण दरवाजाच्या मुख्य भागावरती येऊन पोहोचलेलो आहे। त्या ठिकाणावरून पण खाली उतरायला दोर होते, पण ते पूर्णतः तुटून गेलेले, त्यामुळे खाली आता तिथून उतरताच येत नाही, कारण खाली कोणत्या प्रकारच्या पायऱ्या आपल्याला दिसून येत नाही। अशा प्रकारे मित्रांनो आतापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, तसेच बाजूची बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येतील। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।